नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वरती। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत जे की आपण आरोग्य विभाग यासाठी 2 टेस्ट सिरीज चालू केलेल्या आहे मित्रांनो। यामध्ये तुम्हाला मध्ये आपले मिक्सअप व्हिडिओ मिळत असतात, ज्यामध्ये तुम्हाला मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर असेल, त्यानंतर आपलं अंकगणित, बुद्धिमत्ता किंवा तुमचा इतिहासवरील आपले काही महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत। तर अशा प्रकारचे बरेच व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहे मित्रांनो। दुसरी एक सिरीज आहे आपली, त्यामध्ये आरोग्य विभागाच्या मागील काही टेस्ट झालेल्या आहेत आपल्या गट क आणि गट ड साठी। ह्या प्रश्नपत्रिका आपण स्पष्टीकरणासह सोडवत आहोत मित्रांनो, म्हणजे येणाऱ्या परीक्षेसाठी तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि तुम्हाला टाइप्स ऑफ क्वेश्चन या ठिकाणी समजणार आहे, कशा प्रकारे प्रश्न असतात। तर सेम तुम्हाला प्रश्न जे आहेत ते येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये जशी या प्रकारे प्रश्न असतील मित्रांनो, त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो एक्झाममध्ये वाढणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टी तुमच्या यामध्ये क्लिअर होणार आहेत। तसे सतत आपले 2 कंटिन्यू व्हिडिओ चालू आहे। कुठलं तुमचं आरोग्य विभागाचं अपडेट असेल ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं। तर अशाच प्रकारे कंटिन्यू व्हिडिओ मिळवण्यासाठी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो। तर आजच्या भागात आपण बघणार आहोत अशीच एक आजची आपली ही प्रश्नपत्रिका क्रमांक 6 आहे मित्रांनो। तर या अगोदर पण आपण 5 प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत, त्याच्या PDF देखील आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड केलेल्या आहे। जर तुम्ही टेलिग्रामला अजून जॉईन नसाल तर तुम्ही टेलिग्रामवर जाऊन आरोग्य विभाग मेगा भरती अपडेट मराठीमध्ये सर्च करायचं आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, आजच्या भागाला आपण सुरुवात करूया। बघा, आजचा आपला ही प्रश्नपत्रिका आहे तुमची पूर्ण 100 प्रश्न यामधले आपण घेणार आहोत। 20 स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी आपण देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला देखील सोपं जाईल। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे बघा। तर ही प्रश्नपत्रिका क्रमांक 6 आहे मित्रांनो आपली। किती? 6। या अगोदर पण 5 आपण सोडवलेले आहेत। पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे आजचा आपला पहिला प्रश्न। खालील शब्दामध्ये कोणता जोड शब्द नाही तो निवडा। खालील शब्दामध्ये कोणता जोड शब्द नाही तो निवडायचा आहे। बघा, पहिला आहे टाळाटाळ, हाचा जोड शब्द आहे। गोर आणि गरीब हा देखील जोड शब्द आहे। आई आणि बाप हा देखील जोड शब्द आहे। उरलेला काय? शैक्षणिक हा यामध्ये जोड शब्द नसलेला शब्द आहे। पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 2। उजाडणे या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर उजाडणे या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचे। तर उजाडणे आणि काय होतं? ऑप्शन सी बघा, मावळणे। ऑप्शन सी, मावळणे। प्रश्न क्रमांक 3। पाठलाग करणे या वाक्प्रचाराचा अर्थ शब्दसमूह ओळखा। पाठलाग करणे या वाक्प्रचाराचा अर्थाचा शब्दसमूह आपल्याला ओळखायचा आहे। खाली काही दिलेले आहेत बघा आपल्याला। तर पाठलाग करणे म्हणजेच काय? पाठोपाठ जाणे। एखादी व्यक्ती आपल्या पाठोपाठ येत असेल तर ते आपण पाठलाग करतोय असं म्हणतो। प्रश्न क्रमांक 4 बघा। सुट्टीत बाहेरगावी जाण्याचा बेत बाबांनी धुडकावून लावला। या वाक्यातील वाक्प्रचार ओळखा। तर यामधील वाक्प्रचार कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे बघा, आणि याचं राईट आन्सर आहे कोणतं? ऑप्शन बी बघा, धुडकावून लावणे। धुडकावून लावला हे जे आहे वाक्प्रचारातील या वाक्यातील वाक्प्रचार आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा। तानसा धरण ठाणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तानसा धरण हे ठाणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर तानसा धरण हे ठाणे जिल्ह्यातील बघा, ऑप्शन सी, शहापूर या तालुक्यामध्ये आहे। तर बऱ्याचशा पूर्ण मुंबईला जे आहे ते मित्रांनो या धरणा थ्रू पाणी पुरवलं जातं। तानसा हे शहापूर या तालुक्यातील धरण आहे। पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 6। पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्यावर कोणती खूण असते? तर पादचाऱ्यांना, जे पायी चालणारे लोक असतात, यांना रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्यावर कोणती खूण असते बघा, कोणत्या कलरची खूण असते? त्या ठिकाणी आपल्याला काही ऑप्शन दिलेले आहेत। ते योग्य ऑप्शन आहे आपलं ऑप्शन ए, पांढरे पट्टे जे असतात त्यावरून चालायचं असतं। प्रश्न क्रमांक 7 आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे आपला बघा। क्रांतिसिंह हा किताब खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? तर क्रांतिसिंह हा किताब खालीलपैकी कोणाला? ऑप्शन सी बघा, मग नाना पाटील यांना मिळालेला आहे। क्रांतिसिंह नाना पाटील असं आपण बरेचदा ऐकलेलं असेल। प्रश्न क्रमांक 8। शाळेच्या प्रमुखाला मराठीत काय म्हणतात? शाळेच्या प्रमुखाला मराठीत काय म्हणतात असं? तर मुख्य मास्तर आहे, हेडमास्टर आहे। बरेचसे जण हेडमास्टर जे आहे त्या ठिकाणी सिलेक्ट करत असतात। हेडमास्टर हे इंग्लिशमध्ये आहे, तर मग आपल्याला मराठीत विचारलेलं आहे, तर मग त्याला आपण काय म्हणतो? ऑप्शन सी बघा, मुख्याध्यापक। काय म्हणतो? मुख्याध्यापक। प्रश्न क्रमांक 9। सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेट सामन्यात किती अर्धशतके ठोकली? तर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये किती अर्धशतक ठोकले आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक ए, 96। प्रश्न क्रमांक 10 आहे आपला। दररोज प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकाला काय म्हणतात? तर दररोज प्रसिद्ध होणारी नियतकालिका जी असते याला काय म्हटलं जातं? तर बघा, तिला काय म्हणतो आपण मग? दैनिक। ऑप्शन 1 बघा, दैनिक। दैनिक म्हणजेच काय? दिवसाला।
प्रत्येक दिवसाला प्रसिद्ध होणारी, याला दैनिक म्हटलं जातं. दुसरं आहे बघा मासिक, ही प्रत्येक महिन्याला प्रसिद्ध होत असते. तिसरं आहे साप्ताहिक, ही प्रत्येक आठवड्याला म्हणजे प्रत्येक हप्त्याला प्रसिद्ध होत असते. आणि डी आहे बघा पाक्षिक. तर पाक्षिक लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. पाक्षिक म्हणजे प्रत्येक 15 दिवसाला प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकेला पाक्षिक असं म्हटलं जातं. तर हा फक्त एक वेगळा शब्द आहे, हा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. बाकी तर साप्ताहिक म्हणजे हप्ता असतो, या सर्व गोष्टी तुमचं जे आहे ते तुम्हाला त्या नावावरूनच समजेल. फक्त पाक्षिक हे 15 दिवसाला असते, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 11. खानदेशी मातीत सालोसाल काय पिकते? तर खानदेशी मातीमध्ये सालोसाल काय पिकत आलेलं आहे? तर खानदेशी मातीमध्ये बघा ऑप्शन सी गहू. प्रश्न क्रमांक 12. थोर लाला लजपतराय स्वातंत्र्य सेनानी कोणत्या राज्यातील आहे? तर थोर लाला लजपतराय हे जे स्वातंत्र्य सेनानी आहे हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? बघा आपल्याला 4 राज्यांची नाव दिलेली आहे. तर ऑप्शन ए बघा पंजाब. प्रश्न क्रमांक 13 आहे, परोपकार करणे या वाक्प्रचाराच्या अर्थावरून आधारित वाक्य ओळखा. परोपकार करणे या वाक्प्रचाराच्या अर्थाच्या आधारावरील वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. तर ते वाक्य कोणतं असणार आहे मग? तर ऑप्शन सी बघा, अनिल सतत दुसऱ्यांना मदत करतो. म्हणजेच काय? परोपकार करणे. प्रश्न क्रमांक 14. कोणते प्रसिद्ध शहर महाराष्ट्रातील नाही ते ओळखा. कोणते प्रसिद्ध शहर महाराष्ट्रातील नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा पुणे हे महाराष्ट्रात आहे, औरंगाबाद महाराष्ट्रात आहे, नाशिक महाराष्ट्रामध्ये आहे. तर फिरोजपूर हे महाराष्ट्रातील शहर नाही. प्रश्न क्रमांक 15 आहे, बऱ्याच वेळा आपल्याला काय असतं की ऑप्शन जे राईट ऑप्शन आहे हे आपल्याला माहीत नसतं. तर मग त्यावेळेला आपल्याला जे राईट आन्सर आहे हे माहीत नसतं, पण जे रॉंग आहे ते आपल्याला समजतं. जसं की आता महाराष्ट्रातील कोणता जिल्हा नाही, तर हे आपल्याला एखाद्या वेळेस लक्षात येणार नाही. पण आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातील जिल्हे आहे, पुणे आहे, औरंगाबाद आहे, नाशिक आहे. मग उरलं काय? एक. म्हणजे तेच मग आपलं आन्सर राहील. प्रश्न क्रमांक 15 आहे, आकाश आस्तिक आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते ते ओळखा. आकाश आस्तिक आहे. तर आकाश आस्तिक आहे, बरेचसे जण काय करतात, आकाश नास्तिक आहे म्हणजे नकारार्थी झालं बा. तर नकारार्थी आणि होकारार्थी वाक्य करताना आपल्याला वाक्याचा अर्थ बदलावा लागत नाही, फक्त शब्दांचा खेळ असतो. शब्द आपल्याला यामध्ये बदलावे लागतात. जर हे पॉझिटिव्ह असेल तर त्याला निगेटिव्ह करावं लागतं, पण त्याचा अर्थ एकच झाला पाहिजे. आता आकाश आस्तिक आहे हे वेगळ्या पद्धतीने आपण कसं म्हणू शकतो? ऑप्शन बी बघा, आकाश नास्तिक नाही. आकाश नास्तिक नाही म्हणजे मग आकाश काय आहे? तर आकाश आस्तिक आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे आपला, खालीलपैकी कोणत्या क्रांतिवीरांचा अंत्यविधी सतलज नदीकाठी झाला नाही? खालीलपैकी कोणता किंवा कोणत्या क्रांतिवीरांचा अंत्यविधी जो आहे हा सतलज नदीकाठी झालेला नाही? हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे बघा. त्याचा आन्सर आहे ऑप्शन डी चाफेकर. प्रश्न क्रमांक 17, पुढील शब्दसमूहाला एक शब्द ओळखा. पुढील शब्दसमूहाला एक योग्य शब्द ओळखायचा आहे. दुसऱ्यावर अवलंबून राहणारा. दुसऱ्यावर अवलंबून राहणारा याला आपण कोणता शब्द देऊ शकतो मग या ठिकाणी? तर ऑप्शन ए बघा, परावलंबी. परावलंबी. प्रश्न क्रमांक 18, सुजान या शब्दाच्या विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. सुजान या शब्दाच्या विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर तो कुठला आहे मग? अजान. प्रश्न क्रमांक 19, सदन या शब्दाच्या विरुद्धार्थी पर्याय ओळखा. सदन या शब्दाच्या विरुद्धार्थीचा पर्याय आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. तर सदन या शब्दाच्या विरुद्धार्थी पर्याय आहे निर्धन. प्रश्न क्रमांक 20, दिवस या शब्दाच्या समानार्थी पर्याय नसलेला शब्द ओळखा. आता नसलेला या ठिकाणी म्हटलेलं आहे, मग दिवस या शब्दाला समानार्थी पर्याय नसलेला शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. दिन म्हणजे दिवस, वार म्हणजे दिवस, वासर म्हणजे दिवस. ऑप्शन बी बघा मग या ठिकाणी दिवस याला समानार्थी नाही. तर हा ऑप्शन रात्र हा विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 21, अशुद्ध शब्द ओळखा. खाली आपल्याला शब्द दिलेले आहेत, त्यापैकी अशुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर मग कोणतं येणार आहे बघा? अशुद्ध शब्द आहे बघा या ठिकाणी. अशुद्ध शब्द आहे ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी हा अशुद्ध शब्द आहे. तर अशुद्ध शब्द या ठिकाणी निष्क्रिय आहे. तर मग आपण निष्क्रिय कसं लिहत असतो? तर निष्क्रियची जी निष्क्रिय याला देखील पहिली वेलांटी पाहिजे. म्हणजेच काय झालं मग? हा आपला अशुद्ध शब्द झालेला आहे.
प्रश्न 22 बघा, खालील शब्दांमधून अयोग्य शब्द ओळखा. खालील शब्दामधून अयोग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा, मौर्य, शौर्य, क्रौर्य आणि धैर्य दिसायला सारखेच शब्द आहे, पण यामधील अयोग्य शब्द कोणता आहे? मग ऑप्शन ए बघा, मौर्य. कारण शौर्य म्हणजे काय? हे सगळे काय आहे? भाववाचक नाम आहे. शौर्य यामधून कोणता भाव निर्माण होतो? तर शूरतेचा भाव निर्माण होतो. क्रौर्य यामधील क्रूरतेचा भाव निर्माण होतो. धैर्य यामधील धैर्याचा भाव निर्माण होतो. तर मौर्य या शब्दातून कुठलाही भाव निर्माण होत नाही, म्हणून हा वेगळा शब्द आहे. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 23. सूत या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? तर सूत या शब्दासाठी विरुद्धलिंगी शब्द कोणता असणार आहे? मग सूत या शब्दासाठी विरुद्धलिंगी शब्द आहे ऑप्शन डी, सुता. प्रश्न क्रमांक 24. राजाची स्तुती करणारा या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा. तर राजाची स्तुती करणारा या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर तो कोण असतो बघा? तर तो असतो ऑप्शन सी, भाट. प्रश्न 25 बघा, घोडे बांधण्यासाठी किल्ल्यातील जागेला काय म्हणतात? घोडे बांधण्यासाठी किल्ल्यामध्ये जी जागा असते तिला काय म्हटलं जातं? तर ती आहे बघा ऑप्शन ए, पागा. प्रश्न क्रमांक 26 आहे आपलं, महाराष्ट्रात ग्रामस्वच्छतेचे कार्य कोणत्या संतांनी सुरू केले? तर महाराष्ट्रात ग्रामस्वच्छतेचे कार्य कोणत्या संतांनी सुरू केलेले आहेत? तर बघा, सर्वांनाच माहीत आहे ऑप्शन सी, संत गाडगे महाराज. पुढील प्रश्न आहे बघा, 3, 4, 1, 5, 2 या अंकाचा वापर करून लहान अंक एकक स्थानी लिहून सर्वात मोठी संख्या कोणती तयार होते? तर लहान अंक जो आहे, लहान अंक आपल्याला एकक स्थानी लिहायचा आहे आणि सर्वात मोठी संख्या कोणती तयार होणार आहे? एकक स्थानी लहान अंक म्हणजे यामध्ये लहान अंक आहे बघा 1. तर 1 तर सर्वच ठिकाणी लहान अंकी 1, सर्व ऑप्शनमध्ये 1 तुम्हाला एकक स्थानी म्हणजे शेवट लिहिलेला आहे. मग आता यामध्ये सर्वात मोठी संख्या विचारलेली आहे आपल्याला. मग यात काय आहे? 45,000, हे 43,000, हे 45,000 आणि हे 54,000. मोठी संख्या आहे ऑप्शन डी, 54,321. प्रश्न क्रमांक 28. अंक व त्यांची स्थाने दिली आहेत, त्यावरून योग्य संख्या निवडा. आता अंक आणि त्यांची दर्शनी जे स्थान आहे ते आपल्याला या ठिकाणी स्थान दिलेलं आहे त्यांचं, त्यावरून आपल्याला ती संख्या ओळखायची आहे. बघा, 9 हे हजारासाठी आहे, 5 ही 10,000साठी आहे, 7 हे शेकडा, 4 हे एकक आणि 1 हे दशक. तर मग ती संख्या कोणती येणार आहे? 5, 10,000. म्हणजे यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. 5, 10,000 म्हणजे 10,000 या क्रियेतील हे 5 दिलेलं आहे. म्हणजे 5, 10,000 म्हणजे काय? 5, 10,000 म्हणजे 50,000 आणि पुढे 9,000 दिलेलं आहे आपल्याला. तर ती संख्या आहे बघा ऑप्शन बी, 59,000. म्हणजे हे 5, 10,000 म्हणजे 50,000, हे 9,000, 59,000. त्यानंतर 7 शेकडा दिलेला आहे म्हणजे 700. त्यानंतर 4 हे एकक आहे, तर आपल्याला 1 घ्यावं लागेल कारण दशक हे आहे. त्यानंतर 14 म्हणजे एकक दशक पहिले घेतलं नंतर एकक, कारण इकडून आपण एकक दशक शतक हजार असं म्हणजे 59,714 ही संख्या आहे ती. पुढील प्रश्न आहे बघा 29. 248 प्लस 7 स्टार 9. तर स्टार अशी जी खूण केली आहे या ठिकाणी योग्य अंक कोणता येईल? तर खालीलपैकी योग्य अंक कोणता येणार आहे? बघा, या ठिकाणी आपल्याला 248 आहे, त्यानंतर आहे बघा 7, त्यानंतर आहे 9. तर आता आपल्याला काय यांची बेरीज करायची. बेरीज देखील खाली दिलेली आहे, 997 होते. आता 8 आणि 9, 8 आणि 8 16 आणि 1 17, 17शी 1 अच्छाला 1, 4 आणि 1 5. तर इथे 9 आलेला आहे बघा 2 नंबरला. तर 4 आणि 1 हे झाले 5. तर 5मध्ये काय मिळावं लागेल तेव्हा 9 होईल, तर 4. म्हणजे या ठिकाणी कोणती संख्या आहे? 4. आता हे आलं 9 आणि 7 आणि 2 9, म्हणजे ती ऑप्शन देखील आपलं बरोबर आलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए बघा 4. प्रश्न क्रमांक 30. खाली दिलेल्या प्राण्यांमध्ये कोणता प्राणी गावातील वस्तीत राहत नाही? खाली दिलेल्या प्राण्यांमध्ये कोणता प्राणी गावातील वस्तीत राहत नाही? किती सोपे प्रश्न आहे बघा. ऑप्शन 1 आहे, शेळी गावात राहते, कुत्रा गावात राहतो, गाय गावात राहते. तर नीलगाय जी आहे ऑप्शन सी बघा, तर नीलगाय ही गावात राहत नाही. प्रश्न क्रमांक 31. पाणी निर्धोक करण्यासाठी साधारणतः कोणती पद्धत वापरात होती? तर पाणी निर्धोक करण्यासाठी साधारणतः कोणती पद्धत जी होती ही वापरात यापूर्वी होती बघा. तर ती कोणती आहे? ऑप्शन डी या तिन्ही, म्हणजे गाळणे, निवळणे किंवा उकळणे. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 32.
शाळेतील गणवेशाची सवलतीची किंमत 375 रुपये होती. वर्गातील 31 मुलांची ती घेण्यासाठी वर्ग शिक्षकाकडे पैसे दिले तर वर्ग शिक्षकाकडे एकूण किती रक्कम जमा झाली. अगदी सोपा प्रश्न आहे. 375 आहे गुणिले आपल्याला काय फक्त 31 करावं लागेल. 375 गुणिले 31 या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे. आपलं उत्तर आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. तर आपलं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी 11,625. याचं उत्तर येणार आहे. फक्त गुणाकार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर तो किती येणार आहे 11,625. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 33. पृथ्वीपासून किती अंतरापर्यंत हवा पसरली आहे. तर पृथ्वीपासून किती अंतरापर्यंत हवा पसरली आहे तर ती आहे बघा ऑप्शन डी 50 किलोमीटर अंतरापर्यंत हवा पसरलेली आहे. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणते ठिकाण हे पाण्याच्या साठ्याचे ठिकाण नाही. खालीलपैकी कोणते ठिकाण हे पाण्याच्या साठ्याचे ठिकाण नाही. बघा नदी आहे, तलाव आहे, समुद्र हे तिघही पाण्याचा साठा या ठिकाणी असतो. पण ऑप्शन डी आहे ढग यामध्ये आपण पाण्याचा साठा करून ठेवू शकत नाही. प्रश्न क्रमांक 35. ग्रामपंचायतीचे प्रशासन हाताळणारा कोण असतो. तर ग्रामपंचायतीचे प्रशासन कोण हाताळत असतो तर तो असतो बघा ग्रामसेवक. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 36 आहे आपला. शेळीच्या पिलाला काय म्हणतात. तर शेळीच्या पिलाला आपण काय म्हणतो. वासरू म्हणतो का, पिलू म्हणतो, करडू म्हणतो का, बकरू म्हणतो. तर यापैकी योग्य पर्याय कोणता असणार आहे मग आपला ऑप्शन क्रमांक सी करडू. प्रश्न क्रमांक 37. कावळाचा अंडी उबवण्याचा काळ टिंबटिंब दिवस असतो. कावळाचा अंडी उबवण्याचा काळ टिंबटिंब दिवस असतो. तर तो किती दिवस असतो. ऑप्शन ए बघा 16 ते 17 दिवस. प्रश्न क्रमांक 38. खालील प्राण्यापैकी कोणता प्राणी शेतकऱ्यांचा मित्र आहे असे म्हणतात. तर खालील प्राण्यापैकी कोणता प्राणी हा शेतकऱ्याचा मित्र आहे असं म्हटलं जातं. तर ऑप्शन बी बघा गांडूळ याला आपण शेतकऱ्याचा मित्र असं म्हणत असतो. प्रश्न क्रमांक 39. दिशा व उपदिशा मिळून एकूण किती दिशा आहेत. दिशा व उपदिशा मिळून एकूण किती दिशा आहेत. तर 8 आहे. कारण आपल्या 4 दिशा आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य हे आपल्या उपदिशा आहेत. 4 दोघंही आहेत 8. प्रश्न क्रमांक 40. नैऋत्य उपदिशा समोरील दिशा कोणती. नैऋत्य उपदिशा समोरील संख्या आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. तर ती कोणती असणार आहे मग ईशान्य. प्रश्न क्रमांक 41. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सागर किनारा नाही. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला सागरी किनारा नाही बघा. तर कोणत्या जिल्ह्याला असणार आहे मग तर ऑप्शन बी औरंगाबादला. कारण सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या तिघींना सागरी किनारा आहे. प्रश्न क्रमांक 42 बघा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भुईकोट किल्ले नाहीत. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भुईकोट किल्ले नाहीत. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये भुईकोट किल्ले नाही बघा. तर कोणता जिल्हा आहे तो तर तो आहे बघा वाशिम. ऑप्शन क्रमांक ए. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 43. टिंबटिंब हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. तर टिंबटिंब हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. तर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं मग ऑप्शन बी कळसुबाई. प्रश्न क्रमांक 44. उजनी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे. तर उजनी धरण हे कोणत्या नदीवर बांधलेले आहे तर ते आहे बघा ऑप्शन सी भीमा नदीवर. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. कोणते फळ कोकणात होत नाही. कोणते फळ आहे हे कोकणामध्ये होत नाही तर जास्त प्रमाणात येत नाही ते आहे द्राक्षे. तर द्राक्षे आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये जे आहे ते जास्त प्रमाणात बघायला मिळतात. पुढील प्रश्न आहे बघा. गटात न बसणारा अन्नपदार्थ कोणता. गटात न बसणारा अन्नपदार्थ कोणता आहे हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर तो यापैकी कोणता असणार आहे मग ऑप्शन डी बघा मैसूर पाक. मैसूर पाक पुरणपोळी आहे, तव्यावर थालीपीठ, लई, झुणका भाकर या सर्व तव्यावर होणाऱ्या या गोष्टी आहेत. मैसूर पाक हा जो आहे हा वेगळा शब्द आहे बघा. प्रश्न क्रमांक 47. प्राण्यांपासून मिळणारे खाद्यपदार्थ कोणते. तर प्राण्यापासून मिळणारे खाद्यपदार्थ कोणते आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. त्याचा आन्सर कोणता असणार आहे मग तर प्राण्यापासून मिळणारे खाद्यपदार्थ आहे मध. ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 48 बघा. सोडा वॉटरमध्ये कोणता वायू असतो. तर सोडा वॉटर जे असते या सोडा वॉटरमध्ये कोणता वायू असतो तर तो आहे कार्बन डायऑक्साईड. ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 49. सर्व भावनांची टिंबटिंब आपल्या मेंदूत होते. सर्व भावनांची टिंबटिंब जी आहे ते आपल्या मेंदूमध्ये होत असते तर काय होते जाणीव. प्रश्न क्रमांक 50 बघा. आजच्या या पाठचा आपला शेवटचा प्रश्न. खालील अन्नपदार्थात गटात न बसणारा पदार्थ व कोणता. खालील अन्नपदार्थात गटात न बसणारा पदार्थ कोणता आहे बघा.
तर पुलाव आहे, दही भात आहे, बिर्याणी आहे. ऑप्शन डी बघा, पराठा. हा जो आहे हा वेगळा शब्द आहे, कारण बिर्याणी ही तांदूळापासून बनलेली असते, पुलाव ही तांदूळापासून, दही भात ही तांदूळापासून, म्हणजे हे सगळं भाताचे पदार्थ आहेत पराठा सोडून. तर अशाच प्रकारे मित्रांनो आजच्या भागातील महत्त्वाचे 50 प्रश्न आपण या प्रश्नपत्रिकेचे पाहिलेले आहेत. उर्वरित 50 प्रश्न आपण उद्याच्या भागामध्ये स्पष्टीकरण बघणार आहोत. तर येणाऱ्या परीक्षेसाठी अशाच प्रकारे आपण कंटिन्यूस तुमच्या प्रश्नपत्रिका घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, तुमचा कॉन्फिडन्स देखील बिल्ड होईल आणि इतर मिक्सअप सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला इतर व्हिडिओ देखील महत्त्वाचे मिळत जातील, जेणेकरून ते मार्क्स देखील तुमचे जाणार नाही. तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही.